नमस्कार मित्रांनो, मी योगेश शिंगोळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या दिवशी सुरुवात अशी आहे की मी एक नवीन खलबत्ता आणलेला आहे, तोच आपल्याला आज रेडी करायचा, म्हणजे त्याला तेल वगैरे लावून आपल्याला रेडी करायचं आहे। तर तुम्हाला दाखवतो थोडा वेळ कसं रेडी करायचं वगैरे। त्याच्यानंतर मी थोडंसं जाऊन चिकन घेऊन येणार आहे आणि चिकन घेऊन नंतर थोडंसं चिकन बिर्याणी करायची आपल्याला आणि बघूया आपली चिकन बिर्याणी कशी होते। चला तर आपला व्हिडिओ सुरुवात करूया। चला आपला खलबत्ता रेडी करूया। लास्ट वीकमध्ये मी हा खलबत्ता आणला होता। ह्याला आपल्याला आता त्यांनी सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्या, याच्यामध्ये टाका आणि कुटून घ्या आणि तेल पूर्ण लावून मग नंतर त्यांना एक दिवस ठेवायला सांगितलं आहे। आपण जर तांदूळ कुटून घ्यावे आणि तेल पूर्ण लावून ठेवूया त्याला। तर थोडं तांदूळ घेतो आहे, मला वाटतं एवढे तांदूळ घेतो मी। ह्याला तर कुटून घ्यावे। बऱ्यापैकी बघा पीठ झालेलं पूर्णाचं। तर थोडं चेचतो आणि मला तेल लावून ठेवतो। तर हे तांदूळ चेचून झालेले आहेत, पावडर झाले। तर हे टाकून नाही देते मी, हे थोडं असं सर्वीकडे घासतो। आणि हे मी ॲक्च्युली ही छोटीशी प्लेट ठेवली होती बघा। तर इथं काय पक्षी येतात ना, तर त्यांच्यासाठी ते खायला तरी होईल। तर हे बघा हे आता असं ठेवतो, इथं पक्षी येतील, पक्षी खाऊन जातील। तर वाटीमध्ये थोडंसं तेल घेऊया आपण। थोडंसं तेल घेतलं आहे, ते अर्धा चम्मच तेल घेतलं होतं। आता आपण पहिलं ह्याला तेल लावून घेऊया। असंच बघा सॉलिड वाटतंय। आता हे तेल लावून झालं ना की हे यूज करण्यासाठी आपल्याला होऊन जाईल। आता मी आणून ह्याला झालं हप्ता झाला, कारण टाईम नव्हता भेटत मला। आता ह्याला तेल झालेलं लावून ह्याला लावूया। आतून पण मस्त झालं एकदम। आता याला आपण पूर्ण एक दिवस याला तर पूर्ण एक दिवस ठेवूया। उद्या धुयाला आणि उद्यापासून वापरायला सुरुवात करूया। याला इथेच ठेवतो। तर हे फायनली असं तेल लावून ठेवलेलं आहे। आता आपल्याला डायरेक्ट उद्या 24 तासानंतरच ह्याला धुयाला यूज करायला घेऊया। तर फायनली आपलं खलबत्ता रेडी झालेला आहे, तो उद्या परवापासून आपण यूज करायला घेऊया। आणि चला तर मग आता आपण चिकन घ्यायला जाऊया आणि आपली बिर्याणी स्टार्ट करूया। माझी बाईक कैसा है चिकन? 220 रुपये। मेरे को पाव किलो चिकन दो ना। और एक चाहिए थे ना मेरे को चिकन मसाला, अपना बिर्याणी मसाला का पैकेट है। तर चिकन घेऊन आलेलं आहे। पहिल्या एका टोपामध्ये आपल्यापुरतं फक्त राईस काढून घ्यावे। हा ॲक्च्युली मी माप घेतलेला आहे। हा सपाट जर घेतला ना मला एकट्यासाठी इनफ होतो। आणि बिर्याणी थोडंसं वरती टाकूया। तांदूळ ह्याच्यामध्ये काढून ठेवा, म्हणजे ह्याच्यामध्ये चिकन धुता येईल आपल्याला। तर हे धुवून घेऊया। तर चिकन आता मॅरिनेट करून घेऊया, चटणी मसाला वगैरे लावून ठेवूया त्याला। हा बिर्याणी मसाला आणला आहे, सुहानाचा भेटला ना, साधा भेटला तर घेतला। ही आमची चटणी आहे, घाटी मसाला, थोडं मीठ, पहिला हळद 1 चम्मच टाकूया। ही धना जिरा पावडर आहे, ही थोडीशी टाकूया, बघूया कसं लागतं आहे। हा आमचा लाल तिखट घाटी मसाला, तो 1.5 चम्मच टाकला आहे।
थोडंसं गरम मसाला थोडं टाकूया, म्हणजे थोडी जरा त्याच्यामध्ये टेस्ट चांगली येईल. तर हा मस्तपैकी आता मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलं. मीठ सध्या मी अर्धा चम्मच टाकतो आणि नंतर मग कालवण आपलं बिर्याणीमध्ये थोडंसं मग टाकते मीठ. तर हे मस्तपैकी आता आपण रेडी करून ठेवलेलं आहे. हे असं पूर्ण आता मिक्स झालेलं आहे. तर आपण त्याला असंच ठेवूया थोड्या वेळ आणि तोपर्यंत कांदा वगैरे आपण चिरून घेऊया. कांदा लसूण वगैरे आलं वगैरे ते मस्त चिरून त्याची पेस्ट करूया आणि मग कुकर चालू करूया. कुकर टोपामध्ये भात बनवायचा आपल्याला, तर टोप आपण गॅस चालू करूया. 3 कांदे घेतलेत, लसूण आणि हा थोडा अद्रक घेतला आहे. ॲक्च्युली हे टोमॅटो आणायचं विसरलो, टोमॅटो नाही आहे, पण आता ठीक आहे, विदाउट टोमॅटोच करूया आपण. जेवढं आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यावरतीच बनवायचं. चॉपर पॅड घेतलेला आहे. मस्त पहिले कांदा कापून घेऊया. कांदा काळा पडला आहे, थोडंसं भिजा लागलेला. तीन कांदे घेतले जेणेकरून मस्त टेस्ट पण मस्त लागते. कांदा जरा जास्त पण नाही लागला, पण एवढा कांदा एकदम मस्त टेस्ट लागेल. हे ताट घेतलं आहे, ताटामध्ये पहिले लसूण सोडून घ्यायचं. ते अद्रक लसूण त्याच्यामध्ये मस्त चेचून घेतले असते, पण आता ठीक आहे, आता आपण हे मिक्सरमध्ये करूया. आणि खोबरं पण नाही, पण अद्रक लसूण मिक्सरमध्ये नाही तर मग असं हाताने चेचायला लागेल. बघूया, मिक्सरमध्ये काही बारीक होणार नाही जास्त. जेवढं माझ्याकडे मटेरियल अवेलेबल आहे ना त्याच्या हिशोबाने करतो, कारण आणायचं थोडंसं विसरलो आहे. मेन खडा मसाला वगैरे लागतात, ते चांगले लागतात खडा मसाला ना. परत आपण बिर्याणीचा मसाला आणलेला त्याच्यावरतीच आपल्याला काम भागवायचं. नंतर असं मस्त त्याचे सालपाट काढून घ्या. तर फायनली अद्रक आणि लसूण सोलून झालेलं आहे. कांदे थोडेसे काळे पडले होते, 1-2 कांदे काळे होते, त्यामुळे थोडंसं धुवून घेतले. त्याला चिरून घेऊया मस्तपैकी. मोठाच चिरणार आहे. तर कांदा उभा चिरून घेणार आहे, तुम्हाला दाखवतो कसं ते. बघा, हे असंच चिरणार आहे. तर बघा, हे असं कांदा चिरून घेतो आणि थोडासा एकदम पातळ चिरला आहे, जेणेकरून आतमध्ये मस्त भाजता येईल, म्हणजे फोडणीला देतात डायरेक्ट. एवढा कांदा चिरून घेतलेला आहे. मला वाटतं आय थिंक एवढा कांदा बस झाला. जास्त पण कांदा झाला तर मग तेवढा कांदा, हा कांदा आपण खायला ठेवूया. आता मी काय करणार आहे, अद्रक पण आहे ना चेचून नाही घेणार आहे, त्याला मस्तपैकी बारीक चिरून घेतो. तुम्हाला दाखवतो असं मस्तपैकी बारीक चिरून घेतो. तर हे असं फायनली अद्रक झालेलं चिरून, म्हणजे जास्त बारीक नाही झालं एकदम, पण एवढं ठीक आहे. आणि आता लसूण पण आपण ना असंच चॉप करून घेऊया बारकासा. तर असे सर्व लसूण बारीक करून घेऊया. तर फायनली हे लसूण आपलं चॉप करून झालेलं आहे. तर एक मिरची टाकूया फक्त, जेणेकरून थोडंसं मस्त स्पायसी लागेल. एक मिरची घेतली फक्त, त्याला एकदम बारीक चिरूया, म्हणजे जेणेकरून काय होईल, सगळीकडे मस्त फैलेल.
तर आपल्या मेन गोष्टी तर रेडी झालेल्या आहेत, जसे की अद्रक, लसूण, कांदा वगैरे. टोमॅटो तर नाही आपल्याकडे आणि मसाला वगैरे आहे सर्व. तर आपण टोप घेऊया आणि फटाफट सुरुवात करूया आता. तर बिर्याणीसाठी हा टोप मला वाटतं इनफ होईल एकट्यासाठी. याच्यामध्ये मस्तपैकी होऊन जाईल. त्याला थोडं धुवून घेऊया. गॅस पेटवून घेऊया. तर पाणी बऱ्यापैकी पूर्ण सुकलेलं आहे. 2 चम्मच तेल टाकूया. 2 नको, अजून एक टाकूया. 2 थोडंसं अजून वरती टाकूया. 2.5 ठेवूया. 2.5 चम्मच तेल टाकलेलं आहे. पर एक छोटे 2 चम्मच जिरं टाकलेत. 1 चम्मच मोहरी टाकली. 1 चम्मच हळद टाकली. जिरा पावडर आहे ही थोडीशी टाकतो. आता ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया. मस्त तर कांदा आहे ना एकदम लाल ब्राऊन कलरचा होत नाही तोपर्यंत त्याला परतायला जातात. कांदा एकदम लाल झालेला आहे. अद्रक टाकूया. परत हा लसूण, लागलीच मिरची पण टाकून देऊया. आता हे मस्तपैकी मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आपण 1.5 चमचे चटणी टाकूया, म्हणजे बरोबर तिखट लागेल. तर ह्याच्यात पण आपण अर्धा चम्मच मीठ टाकूया. जास्त नको, कारण मिठाचा अंदाज मला सापडत नाही. कधी जास्त खारट झालं तर प्रॉब्लेम आहे. आता आपण हे चिकन घेतलं ना, चिकन टाकूया त्याच्यामध्ये. आता मस्तपैकी मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये पण चिकन बिर्याणी मसाला टाकूया. अंदाजे 1 चम्मच टाकलेला आहे मी. जास्त पण टाकलं तर झणझणीत होईल. हे आता असं मस्तपैकी मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवा थोडं वेळ, म्हणजे मस्तपैकी शिजले. थोडं शिजलं म्हणजे 70-80% शिजलं ना की त्यात भात टाकायचा. ठेवून टाकूया 5 मिनटं. शिजले, तुटते रवा पूर्ण बरोबर. तर आपण याच्यामध्ये तांदूळ टाकूया, म्हणजे बारीक बाकी सगळं सामान झालेलं आहे. मीठ टाकलं, चटणी टाकलं, सगळं टाकलेलं आहे. आता तांदूळ टाकायचं. तर तांदूळ टाकून घ्या. ते मस्तपैकी मिक्स करून घेऊया. मला वाटतं भात मटण जास्त झालं नाही, चिकन जास्त झालं नाही, तांदूळ कमी झालं असं मला वाटतं आहे. पण बघूया. तर हे आता मस्तपैकी मिक्स करून घ्या. ह्याच्यामध्ये पाणी टाकूया. तर ह्याच्यामध्ये पाणी टाकूया पूर्ण 1 ग्लासपर्यंत टाकलेलं आहे. 1 ग्लासमध्ये किती होते बघू देते. मला वाटतं 1 ग्लास इनफ आहे. शिजायला ठेवूया झाकण टाकून, म्हणजे उकळी येईल. उकळी आली की मला लवकर शिजेल. मसाला थोडासा राहिलेला आहे, ठेवून टाकूया. नंतर परत काहीतरी यूज होतं करता येईल आपल्याला. तर उकळी आलेली आहे, तुम्हाला दाखवतो. अशी उकळी आलेली आहे. थोड्या वेळातच हे भात शिजेल मला वाटतं. आता झाकण नाही ठेवत आहे, कारण भात पूर्ण जास्त शिजेल. मग आता हे जेवढं वाफ निघून जाईल ना थोडे चांगले. आता मस्त भात शिजेल थोड्या वेळात आणि मग आपण थोड्या वेळाने खायला सुरुवात करूया. तोपर्यंत भांडी रेडी करून ठेवा, कारण नंतर हे पसार झालं ना असंच प्रॉब्लेम होतो. तर भात शिजत ठेवलेलं, थोडंसं रिलॅक्स करतो, 5 मिनिटं आराम करतो. तर आपण भांडी वगैरे आवरून ठेवलेली आहेत. आता फायनली आपण एकदा लास्ट बघूया किती शिजलं आहे किंवा कुठपर्यंत आलेलं आहे. झालेलं आहे बऱ्यापैकी, मस्त झालेलं आहे. आता त्याला 2 मिनटं फक्त शिजत ठेवूया आणि बंद करूया.
तर गॅस बंद केलेला आहे. आता 5 ते 10 मिनटं तसंच ठेवूया, जेणेकरून थोडं काय पाणी असेल तर ते त्याच्यात सोकून घेईल. तर 5-10 मिनटं आपण 15 मिनटं वाट बघूया, थोडं थंड होऊ दे आणि मग खायला सुरुवात करूया. आपण अर्धाच कांदा, एवढा कांदा खायला घेऊया. फायनली आपलं भात सुकून पण झालेलं आहे. भात घे खायला. मस्त शिजलेला आहे भात. भात खाली थोडं लागला. तर फायनली आपली बिर्याणी रेडी झालेली. मला असं वाटतं की थोडी लाल लाल झाले, थोडे तिखट झाले की काय, पण जसे पण असेल तशी आपली स्वतः बनवलेली बिर्याणी. तर चला थोडा टेस्ट करूया. मस्त झालं. भात पण शिजलेला आहे, चिकन पण शिजलेलं आहे. तर आता बिर्याणी मी संपून घेतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पण एका अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.